पॅनासोनिकचा इलेक्ट्रिक कुकर वॉर्मर इथं आपण पाहताय। आता हे बघा, हे लीड आहे, ही जाळी आहे आणि हे त्याचं पॉट आहे आणि इथं तुम्ही कॉईल बघू शकताय। या कॉईलवर कोणत्याही परिस्थितीत पाणी ओतायचं नाहीये किंवा ह्याच्यामध्ये पाणी भरायचं नाहीये। जे काय पाणी तुम्हाला भरायचं आहे ते ह्याच्यामध्ये भरायचं आहे आणि हा कप ह्याच्याबरोबर येतो। प्रमाण इन्स्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं किंवा विक्री करताना आम्ही सांगतो ते, आणि या पद्धतीने ह्याच्यामध्ये भात चांगल्या पद्धतीने शिजतो। हा स्पॅच्युला दिलेला आहे, ह्याचा वापर तुम्ही करू शकता। आणि इथे हा जो नॉब आहे हे बघा इथे, तर हा ऑन केला की फंक्शनिंग ऑन होणार आहे आणि भात शिजला की मोस्ट केसेसमध्ये तो ऑटोमॅटिक ऑफ होणार आहे आणि मग ते हे बटन जे आहे ते खालीवर होतं ऑटोमॅटिकली। आता हे झालं तुमचं राईस कुकर फंक्शन याचं। ह्याच्यात आणखी काही फंक्शन दिलेली आहेत। समजा ढोकळा शिजवायचा आहे किंवा ढोकळा करायचा आहे तर या पद्धतीने आपण हे वापरू शकतो। हे ढोकळ्यासाठी विशेष पॉट दिलेला आहे। इडली करायची असेल तर 3 जे ह्याचे ट्रे आहेत ते मोठ्या इडलीसाठी, एक ट्रे आहे तो छोट्या इडलीसाठी, तर ह्याच्यामध्ये इडली पण करता येते या पद्धतीने। आणखी एक फंक्शन याच्यामध्ये आहे, म्हणजे मल्टीफंक्शन कुकर आहे हा पॅनासोनिकचा। हे बघा, हे तुमचं सूप वगैरे करायचं असेल किंवा ह्याच्यामध्ये काही मोदक वगैरे करायचे असतील तर ह्याच्यात तुम्ही करू शकता। पॅनासोनिक कंपनीचा हा इलेक्ट्रिक कुकर वॉर्मर विथ अटॅचमेंट आहे, अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे। पॅनासोनिक ब्रँड आपणही ऐकला असाल। आणि याच्यासोबत हे ढोकळा पात्र, इडली पात्र, बेसिक ॲक्सेसरीज, स्पॅच्युला, मेजरिंग कप येतच आणि शिवाय हे ॲडिशनल अटॅचमेंट ह्याच्यामध्ये आहे आणि हे तुमचं बेसिक स्ट्रक्चर झालं। आता ह्याच्यात काळजी काय घ्यायची ते मी सांगितलं आहे की कॉईलवर पाणी ओतायचं नाही आहे, या पॉटमध्ये पाणी ओतायचं आहे। मेजरिंग कपच्या साह्याने जे काय स्टँडर्ड दिलेलं असेल त्याच्यानुसार पाणी आणि तांदूळ मिक्स करून टाकायचे आणि याच्यामध्ये तांदूळ डबल किंवा ट्रिपल टाईम म्हणजे 2-3 वेळा वॉश करून तांदूळ घालायचे आहेत, कारण तांदळाला जर पावडर वगैरे लागली असेल तर ती इथं डिपॉझिट होऊ शकते, ते आपल्याला टाळायचं आहे। दुसरी गोष्ट, याला शक्यतो पॉवर पॉईंटचा वापर केला तर बेस्ट। रेग्युलर पॉईंटवर पण हा चालू शकतो, पण पॉवर पॉईंट विथ अर्थिंग असेल तर जास्त चांगल्या पद्धतीने तुमचं काम होणार आहे। आणखी इथे एक फंक्शन बघा, इथे कुकिंग आणि कीप वॉर्म असं दिलेलं आहे। तर जेव्हा तांदूळ पाण्याचं वजन जास्त असतं तेव्हा तुम्ही कुकर ऑन केलात की हे कुकिंगवर तुम्ही मॅन्युअली ऑन करायचं आहे। जसं जसं पाण्याची वाफ होईल, भात शिजला जाईल, वजन कमी होणार आहे भांड्यामधलं, तर तेव्हा हे ऑटोमॅटिकली वर येणार आहे। आतमध्ये स्प्रिंग आहे त्याच्या, आणि जर तुम्ही मेन स्विच थोडा वेळ चालू ठेवलं तर तो भात गरम देखील राहतो, पण ते काही त्याला मर्यादा आहेत, तास 2 तास इत्यादी। तर असा हा आपला राईस कुकर आहे विथ अटॅचमेंट। लांजा, रत्नागिरी, राजापूरसाठी आम्ही विविध गृहोपयोगी वस्तू विक्री व सेवा करतो। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर या जो नंबर दिसतोय तुम्हाला तिथे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत संपर्क साधू शकता किंवा प्रत्यक्ष भेट देऊ शकता। धन्यवाद।